धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यावर धक्कादायक आरोप केले। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। नेमकं करुणा मुंडे काय बोलल्या पाहूया। 2009 पासून 2022 पर्यंत जे दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होते आणि ये बहन आज आधार म्हणताय, त्या बहिणी धनंजय मुंडेला किती त्रास देत होती। माझी मांडीवर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिचा आधार वाटते काय नाही। आणि तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील। अरे कशाला न्याय देतील? आज वैद्यनाथ कारखाना तुम्ही सांभाळू शकले नाही, पंगेश्वर कारखाना तुम्ही बंद केला। अरे गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले। आज भी ऊसतोड कामगारांचे पैसे 30-30, 40-40 कोटी दोघे कारखान्यामध्ये अडकलेले आहे, पण तुम्ही देत नाही। आणि एक और मी बोलते, तुम्हाला फक्त अंधे पिसे कुत्ते खाय। तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही गुंड लोकांना फक्त बल देताय। आणि आज पण तुमची सभामध्ये वाल्मिक कराडचे पोस्टर बघण्यात आलेले आहे। हे प्रमाण आहे आणि हे संकेत आहे की आम्ही काय पण असू द्या, पण आमच्या पोटाच्या पाणी वाल्मिक कराड शिवाय न हलत होता न हलणार। आणि त्याच्यासाठी आज तुम्ही लोकांना परलीमध्ये कोणी नवीन व्यक्ती नकोय, गुंडगर्दी संपवतील। जरी कोणी माझ्यासारखा नवीन आला, कोणी दुसरा नवीन आला, तो गुंडगर्दी संपवतील, तुमच्या जे राजकारण आहे ते संपवतील। त्याच्यासाठी तुम्ही दोघे भाई बहीण एकत्र आलेले आहे। कोई जनताची सेवा, शेतकऱ्यांची सेवासाठी तुम्ही नाही आलेले आहे। नाही तो तुम्ही आज बघू शकता, आज शेतकरी लोकांना जालनामधून जिथे पंकजाताई पालकमंत्री आहेत तिथून मला कॉल आले की आम्हाला खाण्यापिण्याची काय सोय नाही आहे। स्वतःच्या घरामध्ये बाजारू लकडी आणून स्वतः आग लावणारा तू आग लाव्या आहे। आणि तुला आज जे आधार वाटत आहे तेच रस्सी जळली होती, पण बल पण गेले। तूनेही बल संपवले होते। तुम्हाला कोणी पाहिजे त्याच्यासाठी आज देवानी शायद आपण दोनाचा भांडण लावला की तुझे जे बल आहे ना ते मीही संपवू शकते। बाकी तो परलीमध्ये कोणाची हिंमत नाही तुम्ही लोकांच्या विरोधात उभे राहण्याची। पण लक्षात ठेवा, जे घर तू जाळला, जे रस्सी तुझी जळली आहे, आता तुझे बल नाही गेले, पण लवकरच लवकर येणारे 4 महिन्यामध्ये तुझी आमदारगी रद्द होणार आहे और तुझे बल पण जाणार आहे। हे लक्षात ठेवा, हे तू माझा आशीर्वाद समजून घ्या। आणि परलीची जनता खूप परलीची जी जनता आहे अगोदर पण त्यांनी इन्साफ केलेला आहे। इन्साफ देणारी जनता आहे परलीची। अगोदर पण तूही सांगितला होता ना, तिची रस्सी जळली पण बल नाही गेले है ना। तो बल तूनी संपवले ना, तुझे बल मी संपवणार, 100% संपवणार। दशहऱ्याच्या दिवशी मी तुला शब्द देते, प्राण गेले तरी चालेल, तुम्ही 18 तुकडे करणार असा मला शब्द दिलेला आहे ना। ठीक आहे, परलीमध्ये येऊन बघते मी कसं तू माझे 18 तुकडे करू शकतात। मी भी तुझी बायको आहे, लक्षात ठेवा। धन्या। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।